चला तर पुन्हा बनवूया एक रेसिपी छोट्याशा भुकेसाठी सायंकाळच्या किंवा मग सकाळच्या. यासाठी घेतलेत हे धोप्याचे पानं. आमच्याकडे धोप्या म्हणतात, तुमच्याकडे काही वेगळंच बोलत असाल, तुम्ही कुठून बघताय मला नाही माहिती. त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं, असं कट करून घ्यायचं. मी कैचीने केलं होतं, तुम्ही पावशी कैची काही पण कशानं पण करू शकता तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला जसं जमते तसं. तसेच 2 घेतलेत कांदे, त्याला पण छान बारीक कापून घेतलं, आणि 1 टमाटर त्याला पण छान बारीक कापलं. मग घातलं बेसन 2 वाट्या, त्यामध्ये मीठ, हळद आणि परत हे सूरज मसाला आणि तिखट चवीनुसार. एवढं सगळं घालून झाल्यानंतर त्यामध्ये छान व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम जास्त नाही घालायचं बरं का. हां, थोडं थोडं घालायचं आणि फिरवत राहायचं सारखं, असं हाताने पीठ जसं मळवतो ना आपण पोळीचं, सेम तेच पद्धत वापरायची. आणि छान मिक्स करायचं. मिक्स करून झालेत छान, जसं मी करते आहे तसं असं मिक्स झालं आहे हे. याच्यामध्ये तर जरा बेसन कमी पडलं होतं, त्याच्यामुळे मग मी परत 1 वाटी घातली. तुम्ही पण घाला, आणि अशी चाळणी प्रत्येकाच्याच घरी असते बरं का. हां, आणि मग हे अशा प्रकारचे गोळे बनवायचे. तुम्हाला जसं शेप आवडतं ते शेपमध्ये बनवू शकता. आणि या चाळणीला आधी थोडंसं तेल लावून ठेवायचं, आणि मग आधीच मी इकडे उकडायला ठेवलं होतं पाणी अर्धा गंज. ते मग सगळे झाल्यानंतर मी ठेवले त्याच्यामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. ज्यांना ऑइल फ्री आवडतं ते तशा प्रकारे करू शकतात, आणि ज्यांना ऑइली आवडतं त्यांनी असे डायरेक्ट बनवू शकतात. तेच सेम मिश्रण, फक्त आकार चेंज, आणि हे तेलामध्ये घालून काढले आहेत. जसं मी केलं आहे तसं सेम तेच बॅटर आहे, म्हणजे दुसरं काही नाही आहे. त्यात मी थोडीशी मुगाची डाळ घातली, भिजवली होती ती कुरकुरे पण यासाठी. तुम्ही पण घालू शकता. आणि असे फ्राय झालेत हे, की याला बाजूला काढून घ्यायचं व्यवस्थित, मी जसं काढते आहे तसं, आणि एन्जॉय करायचं. बघा किती सुंदर वाटतात, खायला पण खूप सुंदर वाटतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खरंच खूप छान लागते. आणि हे झाल्यानंतर लगेच मी इकडे बाजूला जे ठेवले होते उकडीला, याला 10 मिनिटानंतर मी काढली. बघा याच्यात ऑइलचं काही प्रमाण नसतो, आणि हे पण खूप छान लागतात खायला. ज्यांना ऑइली नाही आवडत खायला, हे डायरेक्ट खाऊ शकतात. तुम्ही कट करून आपल्या आवडीनुसार शेप देऊन असं यांना पण एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि हे मी एका पदार्थामध्ये 2 रेसिपीज तुम्हाला आयडिया दिली. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.